वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यात ओबीसींचे 160 आमदार निवडून आणून सत्ता हाती घेतल्याशिवाय ओबीसींची क्रांती थांबणार नाही असे प्रतिपादन ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केले। ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जतमध्ये सकल ओबीसी समाजाकडून धडक मोर्चा काढण्यात आलाय। जतमध्ये ओबीसींच्या आरक्षणासाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। मोर्चाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून झाली। पुढे महाराणा प्रताप चौक, गांधी चौक, संभाजी चौक मार्गे तहसीलदार कार्यालयावर मोर्चा धडकला। जत तहसील कार्यालयात ओबीसी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मंत्री छगन भुजबळ यांना व त्यांच्यासह ओबीसी नेत्यांना संरक्षण द्यावे, त्याचबरोबर बिहारच्या धर्तीवर जनगणना करण्यात यावी, तसेच मराठा समाजाला ओबीसी ऐवजी अन्य घटनात्मक स्वतंत्र आरक्षण द्यावे, ओबीसी महामंडळांना भरघोस निधी द्यावा यांसह विविध मागण्या या मोर्चाच्या निमित्ताने करण्यात आल्या। इस्लामपूरचे प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवासन यांनी 8 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखानदारांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांना आश्वासन दिले। त्यानुसार जिल्हा प्रशासनाने शब्द पाळावा, अन्यथा रविवारी 10 डिसेंबरला पेठ नाका येथे पुणे ते बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली आहे। ते म्हणाले, राजाराम बापू साखर कारखाना साखराळे येथे 1 डिसेंबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलन केलं होतं। शेतकरी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजाराम बापू कारखान्याच्या ऊसाच्या गव्हाणीमध्ये जीवावर उदार होऊन उड्या घेतल्या होत्या। जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची 8 डिसेंबरला बैठक घेण्याचं आश्वासन दिलं होतं। बैठकीपूर्वी 1 दिवस अगोदर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना निरोप देण्यात येणार आहे। आश्वासनाची जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर अजून कोणतीही हालचाल दिसत नाही। प्रशासनाला दिलेली मुदत शुक्रवारी संपते। जिल्हा प्रशासनाने ऊस दराची कोंडी फोडली नाही तर रविवारी पेठ येथे राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। माधवनगर रोडवरील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात बुधवारी दुपारी एक नागरिक आणि अधिकारी यांच्यात जोरदार वादावादी झाली। याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय। अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये एजंटांचा एक गट बसला होता। यावरून नागरिक आणि अधिकाऱ्यांमध्ये तुफान वाद झाला। सदरचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली। दरम्यान उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट झालाय। एजंटांशिवाय या कार्यालयात काम होत नाही, त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी केली आहे। एक नागरिक दुपारच्या वेळी आरटीओ कार्यालयात कामानिमित्त गेले होते। त्यांनी यावेळी एका अधिकाऱ्यांच्या कक्षात प्रवेश केला। यावेळी त्यांनी जेवणाची सुट्टी असल्याचं सांगत त्यांना बसण्यास सांगितलं। त्यानंतर त्या नागरिकांनी पाहिले असता काही एजंट हे त्या अधिकाऱ्याच्या कक्षात होते। त्यानंतर त्याने थेट व्हिडिओ सुरू करत अधिकाऱ्यात जाब विचारण्यास सुरुवात केली। त्यानंतर ते अधिकारी चांगले तापले। त्यांनी कार्यालयाबाहेर येत आरडाओरडा केला। यानंतर या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांनी कार्यालयाबाहेरील रस्त्यावरच ठिय्या मारून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली। सांगली पाटबंधारे मंडळाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता व सध्या पुणे येथील मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांना सांगली जिल्ह्यातील जलसंपदा कामांबाबत सन 2019 आणि 2020 या वर्षीचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालाय। सांगली जिल्ह्यातील टेंभू, ताकारी, म्हैसाळ या योजनांची 2014 ते 2019 या वर्षांच्या कालावधीत सर्व योजना कार्यान्वित करून राज्यात विक्रमी सिंचन निर्मिती केली। त्याचबरोबर राज्य शासनाच्या धोरणानुसार विकेंद्रित पाणी साठे व त्यातून सूक्ष्म सिंचन तसेच या योजनांवर 1.5 लक्ष हेक्टर क्षेत्रावर बंदिस्त वितरण प्रणाली कार्यान्वित करून राज्यात उच्चांक प्रस्थापित केला। त्यांच्या या कामांबाबत अभियंता हनुमंत गुणाले व त्यावेळी त्यांचे अधिनिस्थ कार्यकारी अभियंता यांना राज्य शासनाचा सांघिक पुरस्कार प्राप्त झालाय। त्यांनी केलेल्या या उठावदार कामगिरीमुळे त्यांचं सर्वत्र अभिनंदन केलं जातंय। सांगली जिल्ह्यातील कृष्णा, तिळगंगा, मानगंगा, कोरडा, येरळा, महाकाली, अग्रणी या 7 नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी 31 मार्च 2024 पर्यंत तातडीने आराखडा तयार करून शासनाकडे सादर करावा अशा सूचना जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या। चला जाणूया नदीला या अभियानाच्या उद्देशाने सांगली येथील पाटबंधारे कार्यालयात बैठक झाली। डॉक्टर राजेंद्र सिंह राणा म्हणाले, वातावरणातील बदलामुळे कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ पडत आहे। पूर आणि दुष्काळ यांसारख्या समस्या वारंवार भेडसावत आहेत। यामुळे शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होतोय। वाढतं नागरीकरण आणि औद्योगिकरणामुळे उपलब्ध पाण्यावरील ताण वाढला आहे। प्रदूषणासारख्या वाढत्या समस्यांमुळे उपलब्ध भूपृष्ठ जलाची उपयुक्तता घटत आहे। नद्यांमधील जलाशयामध्ये आलेल्या गाळामुळे त्यांची वहन क्षमता आणि साठवण क्षमता कमी झाली आहे। या सर्व बाबींचा विचार करता नदीला जाणून घेणं आणि तिच्या समस्यांचा अभ्यास करण्याची गरज आहे। त्यासाठी अधिकाऱ्यांनी आराखडा तयार करावा असं आवाहन त्यांनी केलंय। दत्त इंडियाने कारखान्याने
जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीची वाट न पाहता कोल्हापूरप्रमाणे दर जाहीर करावा, अन्यथा कोणत्याही क्षणी वजन काटा बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिलाय. राजोबा म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यापूर्वी द इंडिया प्रशासनाला कोल्हापूर जिल्हाप्रमाणे गतवर्षी गाळप झालेल्या उसाला 100 रुपयाचा दुसरा हप्ता व चालू गळीत हंगामासाठी उसाला FRP अधिक 100 रुपयाचा हप्ता दिला पाहिजे असं सांगितलं आहे. दत्त इंडियाची FRP 3050 रुपये असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अधिक 100 रुपयांची मागणी पहिल्या उचलेसाठी केली आहे. एकूण 3150 रुपये होतात. जिल्ह्यातील सर्व कारखानदारांनी 3100 जाहीर केलेले आहेत. फक्त 50 रुपयांचा फरक आणि मागील वर्षी गाळप झालेल्या उसाचे 100 दत्त इंडियाने द्यावेत अशी मागणी आहे. परंतु अद्याप कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. राजाराम बापू कारखान्याचे नाव पुढे करून दत्त इंडिया दुटप्पी भूमिका घेत आहे. त्यामुळे कोल्हापूरप्रमाणे तात्काळ दर जाहीर करावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे स्वतः ऊस उत्पादक शेतकरी सर्व कार्यकर्त्यांसह कारखान्यावर वजन काटा बंद आंदोलन कोणत्याही क्षणी करणार आहेत असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा, युवा आघाडीचे अध्यक्ष संजय बेले, मनोहर पाटील, सागर पाटील, धन्यकुमार पाटील यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी दत्त इंडियाच्या वतीने कार्यकारी संचालक शरद मोरे यांनी निवेदन स्वीकारलं. रवींद्र वस्त्रनिकेतनच्या दिवाळीतील महाफेस्टिवल खरेदीचा भव्य सोडत सोहळा वस्त्रनिकेतनच्या मुख्य शाखा सलगरे येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालाय. यामध्ये इस्लामपूर, तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, तुंग, जत, शिरोळ, सावळस, कोळे, पलूस, आरवडे, संख, कडेगाव, कवटेमंकाळ आणि कर्नाटकातील शिरूर, रायबाग, तेलसंग यांसह सलगरे येथील मुख्य शाखेमध्ये खरेदी केलेल्या भाग्यवान ग्राहकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून भाग्यवान विजेते घोषित करण्यात आले. यावेळी श्री क्षेत्र शिरूर येथील कोंडिबा महाराज मार्केट कमिटीचे दीपक शिंदे, रवींद्र वस्त्रनिकेतनचे संचालक रवींद्र अथने, राजेंद्र अथने, सलगरेचे सरपंच जयश्री तानाजी पाटील, माजी उपसरपंच सुरेश कोळेकर, विद्यमान उपसरपंच रुपाली हारगे, ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील यांच्यासह मान्यवर व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लकी ड्रॉच्या माध्यमातून एक प्रथम बक्षीस होंडा शाईन दुचाकी, द्वितीय बक्षीस 5 LED TV, तृतीय बक्षीस 3 फ्रीज, चतुर्थ बक्षीस 20 नग मिक्सर या बक्षिसांचा सोडत सोहळा संपन्न झालाय. तब्बल 5 लाखांहून अधिक ग्राहकांनी खरेदी करून कुपन लकी ड्रॉ बॉक्समध्ये टाकले होते. यातून सोडत काढण्यात आली. यावेळी होंडा शाईन गाडीचे मानकरी टाकावडेचे कर्णराज चेतन काळे ठरले, तर द्वितीय क्रमांकाचे LEDचे बक्षीस पेळंकी येथील शीतन कचरे, मालववाडी येथील आदित्य देसाई, सुनील आवळेकर, राकेश पाटील आणि माधुरी चव्हाण यांनी पटकावले, तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस फ्रीज हे नागेश भंडारे, नितीन कुंभार व प्रेम खांडेकर यांनी पटकावले. याबरोबर अन्य 20 भाग्यवान विजेत्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं 20 बक्षीस मिक्सर देण्यात आलेत. या बक्षिसांचा वितरण सोहळा उद्या 8 डिसेंबर रोजी रवींद्र वस्त्रनिकेतनच्या मुख्य शाखेत करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सक्षम शहर अभियानाअंतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अतिरिक्त आयुक्त पूनम मेहता यांनी महापालिकेचे परीक्षण करण्यासाठी विविध ठिकाणी भेटी दिल्या. यावेळी महापालिकेच्या ग्रीन स्पेस, निदान केंद्र, व्हर्टिकल गार्डनबाबत त्यांनी कौतुक केलं. मुख्यमंत्री सक्षम शहर अभियानाअंतर्गत महापालिका क्षेत्रातील धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे यांसह महापालिकेकडून राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांचं विभागीय आयुक्त कार्यालयाकडून परीक्षण करण्यात आले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अतिरिक्त आयुक्त पूनम मेहता यांनी या अंतर्गत विविध ठिकाणी भेटी देत परीक्षण केलं. त्यावेळी त्यांच्या समवेत आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे, वैभव साबळे, पंडित पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे आदीजण उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त पूनम मेहता यांनी महापालिकेकडून तयार करण्यात आलेले ग्रीन स्पेस, निदान केंद्र, व्हर्टिकल गार्डन या उपक्रमांचं कौतुक केलं. या परीक्षणामध्ये काळीखण, आयर्विन पूल, गणपती मंदिर, सेवा सदन गार्डन, महापालिका इमारतीवरील व्हर्टिकल गार्डन, मिरज कचरा डेपो आदी ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी ड वर्ग महापालिका असतानाही राबवत असलेल्या विविध उपक्रमांचं मेहता यांनी कौतुक केलं. महापालिका क्षेत्रातील थकीत घरपट्टी वसुलीसाठी सुरू केलेल्या अभय योजनेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने या योजनेची मुदत पुन्हा वाढली आहे. ही योजना आता 31 जानेवारी 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये घरपट्टी धारकांना शास्ती आणि दंडात 75% सवलत देण्यात येणार आहे. तरी थकबाकीदारांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रभारी कर निर्धारक व संकलक नितीन शिंदे यांनी केलंय.
महापालिका क्षेत्रातील घरपट्टीची थकबाकी दिवसेंदिवस वाढत चालली होती। शिवाय दंड, व्याजाची रक्कम देखील वाढली होती। त्यामुळे महापालिकेने 15 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर अखेर थकबाकीदारांसाठी विशेष अभय योजना सुरू केली होती। या मुदतीत थकबाकी भरणाऱ्यांची शास्ती आणि दंड 100% माफ केला होता। तर या योजनेचा 44,809 थकबाकीदारांनी लाभ घेत तब्बल 2,09,48,000ची शास्तीची सूट ही मिळवली। यातून 24,17,89,806 रुपये घरपट्टी वसूल झाली। या योजनेतून घनकचऱ्याचा उपयोग करता कर 3,70,44,567 रुपयेही वसूल झालाय। घरपट्टीची मागणीसह 108 कोटींची थकबाकी आहे। यापैकी 35,50,00,000ची घरपट्टीची वसुली झाली आहे। 72 कोटींची घरपट्टीची वसुली होणं अपेक्षित आहे। यासाठी नव्याने अभय योजना सुरू केली। यामध्ये 75% शास्ती सवलतीची योजना आहे। महापालिका क्षेत्रातील नागरिक, मोबाईल टॉवर, शासकीय इमारती, कार्यालय यांनी या कालावधीत आपली घरपट्टी भरून 75% शास्तीत सवलत घ्यावी व पुढील कारवाई टाळावी असं आवाहन प्रभारी कर निर्धारक आणि संकलक नितीन शिंदे यांनी केले।